Hello student, this is section C. Section C is question number 15 to question number 26. That is, all questions are 12 questions and in which we have to attempt any 8 of the following questions. म्हणजेच आपल्याला 12 पैकी 8 अटेम्प्ट करायचे आहेत. तर 8 क्वेश्चन्स 8 into 3 म्हणजेच 24 मार्क्ससाठी सेक्शन सी असेल. तर सेक्शन सी मधला क्वेश्चन नंबर 15 मी रीड करतोय. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ साइन थीटा प्लस साइन 3 थीटा प्लस साइन 5 थीटा इज इक्वल टू 0. दिले इक्वेशन काय दिलंय ते मी एकदा लिहितोय. साइन थीटा प्लस साइन 3 थीटा प्लस साइन 5 थीटा इज इक्वल टू 0. या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पहिली टर्म साइनची, दुसरी टर्म साइनची आणि तिसरी टर्म सुद्धा साइनची. फर्स्ट टर्म, दुसरी टर्म आणि थर्ड टर्म. या ठिकाणी साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. साइन सी प्लस साइन डी आणि साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला आहे 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. जर आपण या ठिकाणी ह्याच्यात 3 टर्म्स आहेत म्हणजे साइन थीटा आणि साइन 3 थीटा ऍड करून जर आपण साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला यूज केला तर काय होईल, किंवा सेकंड टर्म साइन 3 थीटा आणि साइन 5 थीटा ऍड करून जर साइन सी प्लस साइन डी चा वापर केला तर काय मिळेल. तसंच पहिली आणि शेवटची टर्म जर ऍड केली आणि साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला यूज केला तर काय आन्सर मिळेल ते पाहूया. समजा साइन थीटा प्लस साइन 3 थीटा या ठिकाणी म्हणजे पहिल्या 2 टर्म मध्ये जर आपण साइन सी प्लस साइन डी यूज केलं तर इथे येईल 2 साइन, या दोघांची बेरीज येईल 4 थीटा, त्यानंतर त्यातला 2 ने डिवाइड केला म्हणजे 2 थीटा मिळेल. तसंच कॉस मध्ये मिळेल वजाबाकी मायनस 2 थीटा अपॉन 2 म्हणजेच मायनस थीटा म्हणजेच कॉस थीटा मिळेल. आता पहिल्या 2 ची ॲडिशन जर केली तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. याच्यातून आपल्याला काहीच कॉमन बाहेर निघणार नाही, कुठलीच टर्म बाहेर घेता येणार नाही कारण राहिलेली टर्म साइन 5 थीटा आहे आणि ही टर्म या दोन्ही टर्म मध्ये येत नाही. समजा आपण दुसरी आणि तिसरी टर्म साइन 3 थीटा आणि साइन 5 थीटा जर फॉर्म्युला यूज केला तर आपल्याला काय मिळेल, त्यांची बेरीज साइन 8 थीटा म्हणजे 2 साइन 4 थीटा आणि त्यांची वजाबाकी येईल मायनस 2 थीटा म्हटल्यानंतर कॉस थीटा. कॉस जरी निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहू शकतो आपण. या ठिकाणी जर पाहिलं तर साइन 4 थीटा आणि राहिलेली जी टर्म आहे ती साइन थीटा आहे म्हणजे काहीच कॉमन निघत नाही. राहिला फक्त पहिली आणि शेवटची टर्म. मग आपण या ठिकाणी साइन थीटा प्लस साइन 5 थीटा साठी साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला यूज करणार आहोत. And therefore I write here sin theta plus sin 5 theta plus sin 3 theta is equal to 0. म्हणजे आपल्याला पहिल्या 2 टर्म ज्या आल्या त्या sin थीटा प्लस sin 5 थीटा घ्यावं लागतील आणि sin c प्लस sin d चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इथं sin c प्लस sin d चा फॉर्म्युला जर पाहिला तर काय येईल 2 sin c plus d upon 2 cos of c minus d upon 2. And therefore I write here 2 sin of theta plus 5 theta is 6 theta and 6 theta divided by 2 is 3 theta. Similarly cos of subtraction करा, theta minus 5 theta is minus 4 theta and minus 4 theta upon 2 is minus 2 theta plus sin 3 theta is equal to 0. त्यानंतर पुढं 2 sin 3 theta जसंच तसं लिहूया
कॉस ऑफ 2 थिटा मायनसचं प्लस होईल कॉसच्या नियमाप्रमाणे साइन 3 थिटा इज इक्वल टू 0. इथं समजून घ्या की कॉस मायनस थिटा नेहमीच कॉस थिटा असतो, याची व्हॅल्यू प्लस होते. या टोटल टर्म मधून साइन 3 थिटा कॉमन निघेल. सो साइन 3 थिटा कॉमन इन ब्रॅकेट जे टर्म बाकी आहे ती लिहूया 2 cos 2 थिटा प्लस 1 इज इक्वल टू 0. या दोन्ही टर्मचा प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर याचं मिनिंग असं आहे की दोन्हीपैकी एक टर्म तरी 0 असणार आहे. सो आय राईट हिअर साइन 3 थिटा इज इक्वल टू 0 or 2 cos 2 theta plus 1 is equal to 0. Therefore, हे जर सॉल्व केलं तर मिळेल sin 3 theta is equal to 0 or cos 2 theta is equal to minus 1 upon 2. पुढं sin 3 theta is equal to 0 or cos 2 theta is equal to minus cos of pi upon 3. Therefore, sin 3 theta is equal to 0 or I write here cos 2 theta is equal to cos of allied angle चा फॉर्म्युला जर यूज केला तर cos साठी फॉर्म्युला आहे cos pi minus theta is equal to minus cos theta. आणि ह्याचाच आपण इथे यूज करूया cos pi minus theta is equal to minus cos theta जर असेल तर इथे येईल cos of pi minus pi upon 3. आणि हे जर सबट्रॅक्शन केलं pi minus pi upon 3 is 2 pi upon 3. So cos of 2 pi upon 3. And here cos 2 theta is equal to cos 2 pi upon 3. हे जसं तसं therefore sin 3 theta is equal to 0. आता आपण याचं जनरल सोल्युशन फाइंड करू शकतो. And therefore the general solution is 3 theta is equal to जर sin theta 0 असेल तर जनरल सोल्युशन येतं sin theta is equal to 0 साठी जनरल सोल्युशन आहे theta is equal to n pi n belongs to z. मग sin 3 theta is equal to 0 साठी जनरल सोल्युशन आहे 3 theta is equal to n pi or cos 2 theta is equal to cos 2 pi upon 3 म्हणजे cos theta is equal to cos alpha असेल तर हा फॉर्म्युला माहिती पाहिजे theta is equal to 2n pi plus or minus alpha and n belongs to z. हा तिथं फॉर्म्युला यूज होईल. आणि त्याचप्रमाणे इथं cos 2 theta सांगता येईल 2 theta is equal to 2 या ठिकाणी 2 n आपण यूज केले म्हणून m यूज करूया 2m pi प्लस और मायनस 2 pi upon 3 आणि इथं जे n आणि m आहेत ते काय आहेत n and m belongs to z. ठीक आहे. So the required general solution is what is the general solution? Theta is equal to n pi upon 3 or theta is equal to टोटल टर्म मधून जर पाहिलं आपण ह्या सेकंड टर्म मध्ये तर प्रत्येक ठिकाणी 2 कॉमन निघतोय म्हणजेच theta is equal to येईल m pi plus or minus pi upon 3 and here n and m belongs to z. अशा पद्धतीने हे पहिल्या एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन नंबर 15 सेक्शन सी मधला पहिलं एक्झाम्पल होतं ज्याचं सोल्युशन मिळून जाईल. पुढचं एक्झाम्पल आहे
क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 आपण रीड करूया. -1 is less than or equal to x is less than or equal to 1. And then prove that sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2. जर असं दिलेलं असेल की x ची व्हॅल्यू -1 to 1 असेल तर आपल्याला प्रूव्ह करायचं sin inverse x plus cos inverse x is equal to pi upon 2. दिलेलं इक्वेशन लिहूया. sin inverse x plus cos inverse x is equal to pi upon 2. या ठिकाणी आपण sin inverse x is equal to theta घेऊया. सो sin inverse x is equal to समजा थीटा घेतला तर इथं थीटाची जी व्हॅल्यू असेल ती काय असेल? थीटा इज इक्वल टू क्लोज इंटरवल किंवा थीटा बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल -π/2 to π/2. This is principal value branch of साइन फंक्शन. साइन फंक्शनची ही जी ब्रँच आहे ती -π/2 to π/2. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे की साइन फंक्शनची प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे -π/2 to π/2. साइन इनवर्स त्यामुळे मिळतो आपल्याला. सो दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ साइन इनवर्स फंक्शन. सो आय राईट हिअर -π/2 to म्हणजे थीटा काय असणार आहे -π/2 to π/2. आता या ठिकाणी आपण ह्या टर्मला मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल? π/2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू ऐवजी ग्रेटर दॅन इक्वल टू होईल -θ इज ग्रेटर दॅन इक्वल टू -π/2. यानंतर दुसरी स्टेप करूया. टोटल टर्मला π/2 ऍड करूया म्हणजे काय मिळेल? π/2 प्लस π/2 is greater than or equal to π/2 minus theta is greater than or equal to π/2 minus π/2. π/2 plus π/2 ची ॲडिशन येईल pi is greater than or equal to π/2 minus theta and which is greater than or equal to 0. म्हणजेच π/2 मायनस थीटाची जी रेंज आलेली आहे ती जी मिळालेली आहे ती काय मिळालेली? π/2 मायनस थीटा बिलॉंग्स टू सर्वात लहान व्हॅल्यू आहे 0 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू आहे पाय. दिस इज द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ कोसाइन फंक्शन. दिस इज प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ कोसाइन फंक्शन. आता एक फक्त अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज केला की आपलं प्रूफ कंप्लीट होईल. साइन आणि कॉस π/2 मायनस थीटा जर यूज केला तर काय मिळेल? कॉस ऑफ π/2 मायनस थीटा इज इक्वल टू काय? साइन थीटा. पण आपण साइन थीटा म्हणजेच काय म्हणतोय? एक्स. सो cos π/2 मायनस थीटा इज इक्वल टू काय? एक्स. म्हणजेच therefore I write here π/2 minus theta is equal to cos inverse x. And therefore here थीटा एका साईडला घेऊया. सो cos इनव्हर्स x मायनस थीटा इकडे गेला म्हणजे प्लस थीटा होईल. प्लस थीटा प्लस cos इनव्हर्स x and इज इक्वल टू शिल्लक जी राहिलेली टर्म आहे ती π/2. ऍक्च्युली थीटा काय? थीटाची व्हॅल्यू आहे साइन इनव्हर्स x plus cos inverse x is equal to pi upon 2. This is the complete proof.
या ठिकाणी आपण साइन इनवर्स थिटा साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू थिटा घेतलेलं आहे, जे इथं आपण थिटाच्या ऐवजी साइन इनवर्स एक्स पुट केलं आहे. आणि या ठिकाणी आपलं हे कम्प्लीट प्रूफ होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17, व्हेरी IMP क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 70. रीड करूया. इफ theta is the acute angle between the lines represented by equation is ax square plus twice hxy plus by square is equal to 0, then we have to prove that tan theta is equal to 2 under root a square minus ab upon a plus b if e plus b is non-zero. Let m1 and m2 be the slopes of lines represented by दिलेली इक्वेशन लिहूया. ax स्क्वेअर प्लस टॉइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. m1 आणि m2 आपण स्लोप घेतलेत. जर असं असेल की जे दोन स्लोप m1 आणि m2 असतील तर ह्या m1 आणि m2 ची ऍडिशन असते, हे कायमचं लक्षात ठेवायचं आहे. देअरफॉर आय राईट हिअर m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b. And what is m1 into m2? Therefore, I write here m1 into m2 is equal to a upon b. हे जे प्रूफ आहे हे प्रूफ करताना तुम्हाला m1 प्लस m2 पाहिजे, m1 into m2 पाहिजे, तसंच m1 मायनस m2 ची सुद्धा गरज आहे. And now I find m1 minus m2. आता m1 minus m2 फाइंड करण्यासाठी तुम्हाला m1 प्लस m2 दिलेला आहे आणि m1 इंटू m2 पण माहिती आहे. त्यामुळे m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आपण घेऊ फाइंड करूया अगोदर की m1 मायनस m2 स्क्वेअर काय असू शकतो आणि त्याच्यानंतर जी ॲडजस्टमेंट सांगणार आहे ती व्यवस्थित समजून घेऊया. म्हणजेच m1 मायनस m2 स्क्वेअर येईल m1 स्क्वेअर मायनस 2m1 m2 प्लस m2 स्क्वेअर विच इज इक्वल टू, या ठिकाणी आपण m1 ट्वाइस m1 m2 ॲड आणि सबट्रॅक्ट करूया. याच ठिकाणी करतोय ट्वाइस m1 m2 ॲड केले आणि लगेच सबट्रॅक्ट केले. हे कशासाठी केलं? कारण पहिली टर्म m1 स्क्वेअर आहे, दुसरी टर्म मायनस असली तरी तिसरी टर्म m2 स्क्वेअर आहे आणि चौथी टर्म ट्वाइस m1 m2 आहे. आणि ह्यात पहिली, तिसरी आणि चौथी टर्म मिळून m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपण काय करूया, त्या टर्म आधी एकत्र लिहूया m1 स्क्वेअर, त्याच्यानंतर ट्वाइस m1 m2, त्याच्यानंतर m2 स्क्वेअर लिहूया. त्याच्यानंतर इथं मायनस ट्वाइस m1 m2 आणि शेवटची टर्म जर पाहिली त्या दोन्ही सेम आहेत, त्यांची ॲडिशन येईल -4 m1 m2. पण m1 स्क्वेअर प्लस ट्वाइस m1 m2 प्लस m2 स्क्वेअर हे कशाचं एक्सपान्शन आहे, तर हे एक्सपान्शन आहे m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअरचं -4 m1 m2. पण m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर काय आहे, -2h अपॉन b. ही m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आहे, त्याचा काय येईल स्क्वेअर, -4 m1 इंटू m2 काय a अपॉन b. त्याच्या पुढेही सॉल्व करूया, म्हणजेच काय मिळेल, विच इज इक्वल टू -2h चा स्क्वेअर म्हणजेच 4h स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर मायनस 4a अपॉन b. पण या ठिकाणी पहिली टर्म जर पाहिली तर त्याचा डिनॉमिनेटर आलाय b स्क्वेअर, त्याचा डिनॉमिनेटर b स्क्वेअर आहे. तर याचाही b स्क्वेअर येण्यासाठी आपण b ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया, म्हणजे इथे येईल b स्क्वेअर आणि इथे येईल 4ab. आणि
4 जर कॉमन घेतला तर आपल्याला मिळेल 4 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी स्क्वेअर. म्हणजेच इथं m1 मायनस m2 स्क्वेअर मिळालाय मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू जी व्हॅल्यू मिळाली आहे ती 4 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी स्क्वेअर. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट जर फाइंड केलं तर आपल्याला काय मिळेल m1 मायनस m2 मिळेल. सो आय राईट हिअर देअरफॉर m1 मायनस m2 is equal to what is 4 चा स्क्वेअर रूट येईल 2 अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअर चा स्क्वेअर रूट येईल b. म्हणजे आपल्याला m1 मायनस m2 ही जी व्हॅल्यू आहे ती मिळालेली आहे प्लस ऑर मायनस 2 अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab अपॉन b. यानंतर आपण टॅन थिटाचा फॉर्म्युला यूज करूया. टॅन थिटाचा जर स्लोप मध्ये m1 आणि m2 स्लोप माहित असतील, दोन लाईनचे स्लोप माहित असतील तर टॅन थिटा येतो m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. या ठिकाणी ज्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत आपण त्या सर्व पुट करूया आणि आन्सर फाइंड आउट करूया. तर टॅन थिटा जो आहे तो मॅग्निट्यूड मध्ये m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 आहे. सो विच इज इक्वल टू m1 मायनस m2 आपण फाइंड केला होता तो पुट करूया. मॅग्निट्यूड असल्यामुळे प्लस आणि मायनसची गरज नाही, ते पॉझिटिव्हच असणार आहे. सो आय राईट हिअर डायरेक्टली 2 अंडर रूट a स्क्वेअर मायनस ab डिवाइड बाय b. आणि या ठिकाणी डिवाइड बाय पुट करूया 1 प्लस m1 इंटू m2 a अपॉन b. या सगळी टर्म मॅग्निट्यूड मध्ये असेल विच इज इक्वल टू. त्याच्या पुढे फक्त हे सॉल्व करायचे. हे ॲडिशन करूया विच इज इक्वल टू इन मॅग्निट्यूड 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी डिवाइड बाय हे ॲडिशन येईल छेद समान करून ए प्लस बी अपॉन बी. टोटल टर्म जर पाहिली तर दोन्हीच्याही डिनॉमिनेटरला बी आणि बी आलंय, हे कॅन्सल होईल आणि शेवट आपण उत्तर लिहूया. सो टॅन थिटा इज इक्वल टू डायरेक्टली टॅन थिटा इज इक्वल टू 2 therefore tan theta is equal to 2 under root a square minus ab अपॉन a प्लस b. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. ठीक आहे, खूपच महत्वाचा क्वेश्चन असेल. याच्यावर एकतर एक्झाम्पल विचारतील किंवा डायरेक्टली हा थेरम असू शकतो. त्यामुळे हे खूपच महत्वाचं एक्झाम्पल आहे किंवा हा एक्झाम्पल पण आहे आणि थेरम सुद्धा आहे. क्वेश्चन नंबर 28. आपण क्वेश्चन नंबर 28 रीड करूया. फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ ए वेक्टर perpendicular to the two lines whose direction ratios are -2 1 -1 and -3 -4 1. याचं सोल्युशन. समजा पहिल्या लाईनचे जे डायरेक्शन रेशो आहेत ते -2 1 -1. दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशो दिलेले -3 -4 आणि 1. आणि यानंतर ह्या कोणत्याही आपण लाईन समजा प्लेन मध्ये ड्रॉ केल्या, कुठल्याही लाईन प्लेन वर ड्रॉ केल्यानंतर समजा ही लाईन आहे ए बार आणि दुसरी लाईन आहे बी बार. तर याला परपेंडिक्युलर असणारी लाईन जी असेल ती ह्या दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर असणार आहे.
आणि ही दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर असल्यामुळे आपल्याला फक्त याचा क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करायचा आहे, ए बार क्रॉस बी बार. म्हणजेच आपण दिलेले जे डायरेक्शन रेशो आहे त्याला नाव देऊया लेट ए बार इज इक्वल टू -2i प्लस j minus k and b bar is equal to -3i minus 4j plus k, and only we have to find a bar cross b bar. फक्त आणि फक्त आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे. क्रॉस प्रॉडक्ट मिळाला की आपल्याला परपेंडिक्युलर लाईनचे ह्या दोन्हीला परपेंडिक्युलर हे जे डायरेक्शन रेशो मिळणार आहेत, म्हणजे ए बार क्रॉस बी बार जर मिळाला तर आपल्याला परपेंडिक्युलर लाईनचे डायरेक्शन रेशो मिळणार आहेत. सो ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू आय जे के फर्स्ट रो, त्याच्यानंतर सेकंड रो येईल -2 1 -1, थर्ड रो येईल -3 -4 +1, त्यानंतर हा डिटर्मिनंट फक्त सॉल्व केला की आपल्याला आन्सर मिळेल. डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी पहिली जी रो आहे त्याच्यातला पहिला आय कॅप घेऊया, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर राहिलेल्या व्हॅल्यूचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे. 1 × 1 इज 1, -4 × -1 इज +4, सो -4, त्यानंतर -j कॅप, j चा रो आणि कॉलम सोडून द्या. -2 × 1 इज -2, -3 × -1 इज +3, सो -3, त्यानंतर प्लस k कॅप, k चा रो आणि कॉलम सोडून द्या. राहिलेली व्हॅल्यू आहेत -2 × -4 इज +8, राहिलेली व्हॅल्यू आहे 1 × -3 दॅट इज -3 अँड +3. हे जर सॉल्व केलं तर उत्तर येईल, ह्याचं आन्सर येईल -3i, त्याच्यानंतर येईल -5 आणि +5j, आणि ह्या ठिकाणी 8 + 3 इज 11k. कॅल्क्युलेशन चेक करून पहा उत्तर बरोबर येतंय की नाही ते. आणि हे जे उत्तर आहे ए बार क्रॉस बी बार जो मिळालाय -3i + 5j + 11k. Therefore, I write here solution. The direction ratios of required vector are the direction ratio of required vector are I write here first is -3, I चा coefficient, j चा coefficient 5 आणि 11. So -3, 5, 11 are the required direction ratios. या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे प्रत्येक वेळेस की दोन लाईनला परपेंडिक्युलर असणारा व्हेक्टर फाइंड करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त त्याचा क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपोआप परपेंडिक्युलर व्हेक्टर मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 19. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. पहिली लाईन दिलेली आहे x-1 upon 2 is equal to y-2 upon 3 is equal to z-3 upon 4. ही पहिली लाईन आहे. दुसरी लाईन दिलेली x-2 upon 3 which is equal to y-4 upon 4 is equal to z-5 upon 5. ही जी लाईन आहे ही दुसरी लाईन. हे जे दिलेले इक्वेशन्स आहेत दोन्ही इक्वेशन कार्टेशियन टाइपचे इक्वेशन आहेत. आणि जर पहिलं इक्वेशन आपण ऑब्झर्व केलं तर पहिल्या इक्वेशन वरून ही जी लाईन आहे पहिली लाईन ही कोणत्या पॉइंट म्हणून जाते ते सांगता येईल आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशो पण सांगता येतील. सो फ्रॉम इक्वेशन 1
line is passing through point. जो पॉइंट आहे तो कोणता असेल? तर पहिला पॉइंट आहे 1, x मायनस 1 म्हटल्यानंतर 1, y मायनस 2a म्हटल्यानंतर 2 आणि z मायनस 3a म्हटल्यानंतर प्लस 3. सो पॉइंट्स आर 1, 2, 3 and direction ratio are 2, 3, 4. 2, 3, 4. Similarly, from equation number 2, line is passing through point. कोणत्या पॉइंट मधून लाईन जाते? तर तो पॉइंट आहे या ठिकाणी जर पाहिला आपण तर x मायनस 2 म्हणजेच x इज इक्वल टू 2, y मायनस 4 चा अर्थ आहे y इज इक्वल टू 4 आणि z मायनस 5 म्हणजे z ची व्हॅल्यू 5. सो आय राईट हिअर पॉइंट 2, 4, 5. जर इथं x प्लस 2 आलं असतं तर तुमचा पॉइंट असेल x साठी मायनस 2. जर y प्लस 4 आलं असतं तर तुमचा पॉइंट असता y इज इक्वल टू मायनस 4 आणि z मायनस 5 ऐवजी z प्लस 5 आलं असतं तर तुमचा पॉइंट असेल मायनस 5. हा डिफरन्स समजून घेऊया. म्हणजे दिलेली जी लाईन आहे सेकंड लाईन ती 2, 4, 5 मधून जाते अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशो आर डायरेक्शन रेशो काय पहा 3, 4, 5. आता ह्या दोन्ही दिलेल्या लाईनचं कन्वर्जन आपण व्हेक्टर इक्वेशन मध्ये करू शकतो आणि त्याचं जर पाहिलं आपण व्हेक्टर इक्वेशन काय असतं आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. मग पहिलं इक्वेशन येईल आर बार इज इक्वल टू ए बार म्हणजे कोणत्या पॉईंट मधून जाते लाईन तर 1, 2, 3 ह्या पॉईंट मधून जाते लाईन. सो आय राईट हिअर आय कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप प्लस लॅम्बडा बी बार म्हणजेच 2i प्लस 3j प्लस 4k. ही पहिली लाईन आहे अँड सेकंड लाईन इज आर बार इज इक्वल टू 2i कारण 2, 4, 5 मधून जाते लाईन म्हणजेच 2i प्लस 4j प्लस 5k ह्याच्यामधून जाणारी लाईन आहे प्लस लॅम्बडा नंतर आपण म्यू कॉन्स्टंट घेऊया. सो आय राईट हिअर म्यू आणि जो पॉइंट आहे 3, 4, 5 डायरेक्शन रेशो आहे 3i प्लस 4j प्लस 5k. तुम्हाला शॉर्टेज डिस्टन्स फाइंड करायचे त्यासाठी तुम्हाला जो फॉर्म्युला सांगतोय तो आपण इथे यूज करणार आहे. द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन r bar is equal to a bar plus lambda b bar. r bar is equal to a1 bar ऐवजी a1 bar plus lambda b1 bar अँड दुसरी जर लाईन दिलेली असेल r bar is equal to a2 bar plus lambda ऐवजी आता इथे म्यू येईल म्यू b2 bar. अशा दोन लाईन दिलेल्या असतील तर शॉर्टेज डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे तो मी इथे लिहितोय. शॉर्टेज डिस्टन्स इज d इज इक्वल टू मॅग्निट्यूड मध्ये a2 बार मायनस a1 बार into b1 बार क्रॉस प्रोडक्ट b2 बार
हे ब्रॅकेटमध्ये टाकूया. डिव्हाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. आता हे सर्व आपल्याला फाइंड आउट करायचे म्हणजे आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स मिळणार आहे. या ठिकाणी आपण कंपॅरिझन करूया. या ठिकाणी मी इथं लिहितोय की A1 काय, B2 काय असेल, B1 काय असेल आणि B2 काय असेल कंपॅरिझन करून. So I write here again what is A1, what is E2, B1 and B2. So A1 bar is equal to A1 bar दिलेली लाईन कोणत्या पॉइंट मधून जाते ती, तर दिलेली लाईन जाते I plus 2J plus 3K. E2 बार मीन्स दिलेली दुसरी लाईन कोणत्या पॉइंट मधून जाते, तर दुसरी लाईन जाते 2I plus 4J plus 5K. 2I plus 4J plus 5K. या ठिकाणी B1 बार जो आहे तो आहे B1 बार इज इक्वल टू 2I plus 3J plus 4K. 2I plus 3J plus 4K. या ठिकाणी B2 बार ची व्हॅल्यू आहे 3I plus 4J plus 5K. सर्वात सुरुवातीला डिस्टन्सचा जो फॉर्म्युला जर पाहिला आपण तर A2 minus A1 बार फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी आपण A2 minus A1 बार फाइंड करूया. सो A2 बार minus A1 बार which is equal to A2 minus A1 म्हणजेच ह्याची वजाबाकी करायची. हे समजा दोन इक्वेशन जे त्यांची वजाबाकी करूया. 2 minus 1 is 1. So I cap. 4 minus 2 is 2. So 2J cap. 5 minus 3 is 2 K cap. त्यानंतर B1 बार क्रॉस B2 बार फाइंड आउट करायचा आहे. तोही फाइंड करूया. B1 बार क्रॉस B2 बार म्हणजेच आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे. डिटर्मिनंट मध्ये I J K 2 3 4 सेकंड रो, थर्ड रो येईल 3 4 5 आणि हे फक्त सॉल्व करूया. हा डिटर्मिनंट येईल पहिली टर्म I कॅप साठी, त्याची आणि रो आणि कॉलम सोडून दिल्यानंतर आन्सर येईल 3 into 5 15 minus 4 into 4 is 16 minus J चा रो आणि कॉलम सोडून द्या. पहिली टर्म प्लस घ्यायची, J साठी मायनस घ्यायचं आणि परत प्लस घ्यायचं K साठी. हे ध्यानात ठेवायचं. J चा रो आणि कॉलम सोडून द्या. 2 into 5 10 minus 4 into 3 is 12 plus K cap plus K cap in bracket 2 into 4 is 8, 3 into 3 is minus 9. हे जर सॉल्व केलं तर येईल I cap 15 minus 16 is minus I cap. 10 minus 12 is minus 2 and minus minus plus 2 J cap. Similarly, K cap 8 minus 9 is minus, so minus K cap. म्हणजेच B1 बार क्रॉस B2 बार हा जो वेक्टर मिळालेला आहे तो मिळालेला आहे मायनस I प्लस 2J मायनस K. त्याच्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बारची गरज आहे. सो आय राईट हिअर B1 बार क्रॉस B2 बारचं मॅग्निट्यूड. आणि हे तुम्हाला माहित पाहिजे की मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं आहे. -1 चा स्क्वेअर, -1 चा स्क्वेअर, J चा कोएफिशियंट 2 चा स्क्वेअर आणि K चा कोएफिशियंट -1 चा स्क्वेअर आणि ह्या सर्वांची बेरीज म्हणजेच मॅग्निट्यूड. सो अंडर रूट -1 चा स्क्वेअर प्लस 1 प्लस 4 प्लस 1. So here 1 plus 4 is plus 1 is under root 6 is the magnitude. आता जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्येच आपल्याला A2 बार
मायनस A1 बार डॉट B1 क्रॉस B2 बार फाइंड आउट करायचं होतं, तेही फाइंड करून टाकूया. विच इज इक्वल टू A2 बार मायनस A1 बार जी व्हॅल्यू आलेली आहे ती काय आहे, तर A2 बार मायनस A1 बार आहे I प्लस 2J प्लस 2K, जी आपण फाइंड करून ठेवली होती, I प्लस 2J प्लस 2K. या ठिकाणी जी व्हॅल्यू I प्लस 2J प्लस 2K ही A2 मायनस A1 बार आहे, ते आपण या ठिकाणी पुट करूया. I प्लस 2J प्लस 2K. अँड B1 बार क्रॉस B2 बार जी व्हॅल्यू आलेली ती पण टाकूया, मायनस I प्लस 2J मायनस K. मायनस I प्लस 2J मायनस K. तुम्हाला या ठिकाणी डॉट प्रॉडक्ट घ्यायचं आहे आणि डॉट प्रॉडक्ट एकदम सोपं आहे. आय जे के चे कोएफिशियंट पाहिजेत. आय जे के चा कोएफिशियंट आयचा इथं 1 आहे, जेचा 2 आहे आणि केचा 2 आहे. इकडे जर पाहिलं तर आयचा कोएफिशियंट -1 आहे, जेचा 2 आहे आणि -1 आहे. तर कसं करायचंय, आयचा कोएफिशियंट फक्त पाहूया 1 इंटू इकडल्या साईडचा -1 प्लस जेचा कोएफिशियंट पाहूया फक्त 2 इंटू दोन्ही टर्मचा, दोन्ही वेक्टरचा जेचा कोएफिशियंट पाहायचा आणि मल्टिप्लिकेशन करायचे 2 इंटू 2. दोन्ही वेक्टरचा केचा कोएफिशियंट पाहून मल्टिप्लिकेशन करूया 2 इंटू -1. So 1 into -1 is -1 plus 2 into 2 is 4 plus आता इथे येईल मायनस, सो -2 म्हणजेच काय आलं, -1 plus 4 -2 is -3, दॅट इज +1. म्हणजेच हा डॉट प्रॉडक्ट पण मिळाला आपल्याला. आणि शेवट डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करूया. सो आय राईट हिअर अगेन फॉर्म्युला D इज इक्वल टू A2 मायनस A1 बार into B1 bar cross B2 bar divided by magnitude of B1 bar cross B2 bar. आणि ही टोटल मॅग्निट्यूड मध्ये असेल, which is equal to A2 मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार ची व्हॅल्यू आलेली 1 आणि मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार ची जी व्हॅल्यू आली होती ती √16. म्हणजेच हे सगळं मॅग्निट्यूड मध्ये असल्यामुळे पॉझिटिव्ह येईल. सो आन्सर इज 1/√6 युनिट. डिस्टन्स फॉर्म्युला असल्यामुळे फक्त युनिट द्यायचं. हे आपलं इथं कम्प्लीट आन्सर झालेलं आहे. सेक्शन सी मध्ये आपण क्वेश्चन 19 पर्यंत कंप्लीट केलेला आहे.